नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन सिरीज 2024चा हा पार्ट 2 असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत कंबाईनसाठी आणि त्या सब्जेक्ट्सच्या अंडर तुम्हाला कुठल्या टॉपिक्सना जास्त महत्त्व द्यायचं आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत। या आधीच्या पार्ट 1 मध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क च्या प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम बघितला होता आणि सोबतच पेपर पॅटर्न म्हणजेच परीक्षा पद्धत या दोन्ही पेपरची आपण बघितली होती। तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मागील व्हिडिओजमध्ये म्हणजेच पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्स ही जी एक्झाम आहे ती 7 ते 8 टॉपिक्समध्ये डिवायडेड केली आहे। त्यामध्ये महत्त्वाचा पहिला सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी असणार आहे, त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो। बघा, प्रिलिम्समध्ये फक्त राज्यशास्त्र एवढं लिहून त्यांनी सोडून दिलं आहे, परंतु मेन्समध्ये त्यांनी विस्तृत सिलेबस दिलेला आहे। कंबाईन मेन्स ग्रुप सीच्या याच्यामध्ये, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या याच्यामध्ये त्यामध्ये त्यांनी संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ इत्यादींचा समावेश। त्यामध्ये घटना कशी तयार झाली म्हणजेच घटनेचा प्रारंभिक अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचे आहे। नंतर महत्त्वाची कलमे असतील, वैशिष्ट्ये असतील, त्यानंतर केंद्र व राज्य संबंध असेल, निर्धमी राज्य असेल, मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच DPSP इथे आपण असेल, त्यानंतर शिक्षण असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, न्यायपालिका असेल, राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, अधिकार व कार्य इत्यादी, त्यानंतर राज्य विधिमंडळ असेल, त्यामध्ये विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी। म्हणजेच कंबाईन मेन्समध्ये तुम्हाला यामध्ये स्टेटवर जास्त भर दिला आहे, स्टेट पॉलिटीवर। तर तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त स्टेट पॉलिटीवर भर द्यायचा आहे। ते प्रिलिम्समध्ये 15 प्रश्न येत असतात आणि मेन्समध्ये सुद्धा 12 ते 14 प्रश्न तुम्हाला या पॉलिटी विषयावर दिसतील। त्यामध्ये तुम्हाला सिलेबस जो आहे तो या टॉपिक्समध्ये तुम्हाला डिवाईड करता येणार आहे। त्यामध्ये असेल घटनेचा प्रारंभिक अभ्यास, याच्यामध्ये घटना निर्मिती कशी झाली, घटनेचे वैशिष्ट्य, प्रस्तावना असेल, प्रिएम्बल, सोबतच फंडामेंटल राईट असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असेल आणि फंडामेंटल ड्युटी असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची कलमे, अनुसूच्या आणि भाग, त्यानंतर विधानमंडळ, यामध्ये तुमचे राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचं विधानमंडळ असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर संसद, यामध्ये राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असतील आणि इतर ज्या विधी समित्या आहेत, लोकसभा असेल, राज्यसभा असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर न्यायमंडळमध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, लोक अदालत असेल, लोकपाल असतील, लोकायुक्त असतील आणि PIL वगैरे असतील इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर केंद्र व राज्य संबंध, यामध्ये ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। फॉर एक्झाम्पल आपण सरकारी कमिशन असेल आणि इतर ज्या आयोग आहेत, पुंछी आयोग असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या असतील, 73वी घटनादुरुस्ती असेल, 74वी घटनादुरुस्ती असेल आणि इतर ज्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत त्यांचा पण तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर घटनात्मक व बिगरघटनात्मक आयोग यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर महाधिवक्ता असेल, यांचा अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये एक CAG असेल, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, यांचा पण तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर ग्राम प्रशासन, यामध्ये ज्या केंद्र आणि राज्याच्या ज्या समित्या आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची जी बेसिक कामं आहेत, जे बेसिक कर्तव्य आहेत त्यांचा तुम्हाला यामध्ये पॉलिटी या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्था, यामध्ये सुद्धा 15 प्रश्न असणार आहेत, आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं आहे। यामध्ये प्रिलिम्समध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादीचा समावेश आहे। प्रिलिम्सच्या अर्थव्यवस्थामध्ये शासकीय अर्थव्यवस्था हा सबटॉपिक दिलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला अर्थसंकल्प असेल, लेखा असेल, लेखा परिनिरीक्षक असेल इत्यादींचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे तुम्हाला यामध्ये CAGचा पण अभ्यास यामध्ये समाविष्ट होतो। त्यानंतर मेन्समध्ये
अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र अशा प्रकारे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्सबद्दल इथे अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल इत्यादी तुम्हाला यामध्ये वाचायचं आहे. त्यामध्ये वृद्धी विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल इत्यादी. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हा तुम्हाला यामध्ये सब टॉपिक दिला आहे मेन्समध्ये. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल, अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा असतील 1991चा, त्याचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतीय शेती असेल, ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणजेच तुम्हाला इथे इकॉनॉमिक सर्वे आणि इकॉनॉमिक बजेट तुम्हाला यामध्ये वाचायचं आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये 15 प्रश्न येत असतात आपण बघितलं आहे. त्यामुळे तुम्ही इत्यादी टॉपिकला ब्रॉडली व्हेरीफाय करून याचा एकत्रितपणे अभ्यास करू शकता. त्यामध्ये सार्वजनिक वित्त असेल, कर सुधारणा असतील, कर प्रणाली असतील, दारिद्र्य आणि बेरोजगारी असेल, बँकिंग असेल, विविध योजना असतील, धोरणं असतील आणि सरकारचे कार्यक्रम असतील केंद्र व राज्य सरकारचे. त्यानंतर शेती असेल, उद्योग, परकीय व्यापार, राष्ट्रीय उत्पन्न आणि भांडवली अर्थव्यवस्था इत्यादीचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यामध्ये एक एक्स्ट्रा म्हणजे जे 5 इयर प्लॅन्स आहेत महत्त्वाचे म्हणजे 9वा, 10वा, 11वा, 12वा आणि यामध्ये 5वा आणि 6वा, यामध्ये तुम्ही पहिला 5 इयर प्लॅन आणि दुसरा पण 5 इयर प्लॅन याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भूगोल. भूगोलमध्ये प्रिलिम्समध्ये 10 प्रश्न असतात. प्रिलिम्समध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान, अक्षांश, रेखांश असतील, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान आणि हवामान असेल, प्रमुख पिके म्हणजे इथे तुम्हाला शेतीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शहरे, नद्या आणि उद्योगधंदे इत्यादीचा तुम्हाला प्रिलिम्समध्ये अभ्यास दिलेला आहे. आणि मेन्समध्ये त्यांनी विस्तृत सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये पर्यावरण हा घटक इथे ॲड केला आहे. तर महाराष्ट्राचा व भारताचा तुम्हाला यामध्ये भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये कुठले टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आपण या स्लाईडच्या माध्यमातून बघणार आहोत. तर जिओग्राफीमध्ये तुम्हाला लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लोकसंख्येची धोरणं असतील 2000चं वगैरे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राजकीय भूगोलचा अभ्यास करायचा आहे म्हणजेच महाराष्ट्रातील विभाग असतील, जिल्हे असतील, तालुके असतील. त्यानंतर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास, त्यामध्ये शिखरे, डोंगर, घाट, किल्ले इत्यादी. त्यानंतर नदी प्रणाली असेल, वने असतील, वनांचे प्रकार, उद्याने, अभयारण्ये इत्यादींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हवामान असेल, इथे त्रिवार्ती, कोपेन आणि त्यांचा तुम्हाला हवामानाचे जे प्रकार आहेत त्यांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कृषी असेल, इथे पण शेती आहे म्हणजेच इकॉनॉमी आणि भूगोलामध्ये शेती हा घटक एक तुम्हाला ओव्हरलॅप होत आहे. तर तुम्ही कुठल्याही एका घटकातून तुम्हाला तो शेती हा घटक करायचा आहे. त्यानंतर आर्थिक भूगोल असेल म्हणजेच विविध खनिजे असतील विविध जिल्ह्यात मिळणारे. त्यानंतर पर्यटन असेल, वाहतूक असेल आणि ऊर्जा संसाधने इत्यादींचा तुम्ही भूगोलामध्ये अभ्यास करू शकता. यामधून तुम्हाला मिनिमम 10मधून 7 ते 8 प्रश्न नक्कीच सुटणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे इतिहास असणार आहे. प्रिलिम्समध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास असं आपल्याला दिलेलं आहे. आणि मेन्समध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास आपल्याला दिला आहे. त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती असेल, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारकांचे कार्य असतील, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील जे वर्तमानपत्र आहेत, शिक्षणाचा प्रसार आहे आणि त्या काळातील इतर चळवळी असतील किंवा राष्ट्रीय चळवळी असतील इत्यादींचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर इतिहासाला आपण 2 भागामध्ये डिवाईड करू शकतो. यामध्ये पहिला असेल भारताचा इतिहास आणि दुसरा असेल महाराष्ट्राचा इतिहास. भारताच्या इतिहासामध्ये कायदे असणार आहेत. ते म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंत जे कायदे आहेत म्हणजे 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे आणि 1947चा जो इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट आहे तोपर्यंत जे महत्त्वाचे कायदे झाले आहेत, मॉन्टेग्यू चेल्मस्फॉर्ड रिफॉर्म असेल, त्यानंतर मॉर्ले मिंटो रिफॉर्म असतील, त्यानंतर भूसुधारणा, त्यामुळे रयतवारी, महालवारी इत्यादी पद्धतींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ब्रिटिशांचे आर्थिक धोरण असतील, महत्त्वाचे गव्हर्नर जनरल असतील आणि व्हाईसरॉय असतील, 1857चा उठाव असेल, काँग्रेसची स्थापना आणि त्यांचे महत्त्वाचे अधिवेशने असतील, क्रांतिकारी व राष्ट्रीय चळवळी असतील, भारतातील समाजसुधारक असतील आणि गांधीजींचे प्रारंभिक कार्य
इत्यादींचा तुम्हाला भारताचा इतिहास या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला प्रारंभिक उठाव म्हणजेच रामोशी असतील, भिल्ल असतील इत्यादींचे उठाव आहेत. त्यानंतर महत्त्वाचे समाजसुधारक असतील. त्यानंतर 1857चा उठाव आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा अभ्यास असेल. त्यानंतर दलित चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील आणि शेतकरी चळवळी असतील. त्यामध्ये तुम्हाला कामगार चळवळीच्या सुद्धा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची वर्तमानपत्रे असतील आणि सामाजिक व आर्थिक सुधारणा चळवळी असतील इत्यादींचा तुम्हाला अभ्यास या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये करायचा आहे. इत्यादी या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करून 10 पैकी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न बरोबर इझिली सॉल्व करू शकता. त्यानंतरचा विषय असणार आपला मॅथ्स आणि रिजनिंग. त्यामध्ये अंकगणित आहेत. त्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी आणि सोबतच बुद्धिमापन चाचणी असणार आहे म्हणजेच रिजनिंग इथे असणार आहे तुम्हाला. आणि मेन्समध्ये सामान्य बुद्धिमापन आकलन म्हणजेच रिजनिंग असणार आहे इथे ते. आणि अंकगणित व सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकच्या इथे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर या अंतर्गत कोणते टॉपिक्स येणार आहेत मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये? बघा, मॅथ्समध्ये असेल भूमिती असेल, सरासरी असेल, पदावली असेल, चिन्हांचा जो प्लस मायनस इंटू डिवाइड बाय इत्यादींचा जो अभ्यास असेल. त्यानंतर टक्केवारी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, वयवारी असतील, दशांश अपूर्णांक असेल, वेळ आणि काम, संख्या मालिका इत्यादींचा तुम्हाला मॅथ्समध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये डायरेक्शन सेन्स म्हणजेच दिशाज्ञान, कॅलेंडर, आसन व्यवस्था, तर्क व अनुमान, सिलॉगिझम, मिसिंग टर्म आणि कोडिंग डिकोडिंग इत्यादींचा तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, इत्यादी टॉपिक जर तुम्ही अभ्यास केले तरी तुम्हाला 20 पैकी 14 ते 15 प्रश्न हे इझिली बरोबर आणू शकता तुम्ही प्रिलिम्समध्ये. सांख्यिकी हा जो पार्ट आहे तुम्हाला हा मेन्समध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही मीन, मोड, मीडियन, व्हेरियन्स, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, स्टँडर्ड डेव्हिएशन इत्यादी जो पार्ट आहे तुम्हाला हा मेन्ससाठी वेगळा असणार आहे. परंतु प्रिलिम्स आणि मेन्समध्ये तुम्हाला इत्यादी टॉपिक हे मस्ट आहेत करणं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इम्पॉर्टंट सब्जेक्ट वाईज टॉपिक बघितले आहेत. यामध्ये सायन्स असो किंवा करंट अफेअर असो हे 2 आपले विषय राहिलेले आहेत. याचा जो विस्तृत घटक नियोजन आहे ते आपण पार्ट 3मध्ये बघणार आहोत. आणि पार्ट 3मध्ये सोबतच आपण बुकलिस्ट आणि सोर्सेस तुम्हाला कुठले वापरायचे आहेत त्यांचा पण आपण एक आढावा घेणार आहोत. अधिक माहिती करता तुम्ही ब्रेनसीड MPSCचे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकली आहे.